पालघर जिल्ह्यामधील डहाणू इथे कथित लव्ह जिहादचे एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आले। डहाणूमधील दोन सख्ख्या बहिणींना एका विशिष्ट समुदायाच्या तरुणानं जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। डहाणूमधील या प्रकरणात 1 जून रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी सध्या फरार आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी थेट डहाणू पोलीस ठाण्याला भेट दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली। या प्रकरणाला कथित लव्ह जिहादचं स्वरूप असल्याचं स्पष्ट करत त्यांनी आरोपीच्या अनधिकृत मालमत्तांवरती तात्काळ बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे। डहाणू पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 1 जून 2024 रोजी आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती। दोन सख्ख्या बहिणी याच्यामध्ये विक्टिम आहेत। रेप, त्याच्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अशी कलमे आहेत। ती कंप्लेंट आपण तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्या संबंधाने तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेली आहे। आरोपी लवकरात लवकर मिळून येईल हे आम्हाला माहिती आहे। या केसमध्ये अजून सुद्धा कलम वाढू शकतात, कठीण होऊ शकतात, कठोर होऊ शकतात याचा मला विश्वास आहे। याच्यावरती पोलीस काम करतायत। त्याच बरोबरीने आणखीन काही करता येतंय। तो मुलगा ज्याने या दोन मुलींवरती अत्याचार केला त्याचं घर सुद्धा इल्लीगल आहे आणि ते घर तोडल्याशिवाय आम्ही कोणी शांत बसणार नाही।